मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 34 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजची नवीन आणि सर्वात सोपी पद्धत बघणार आहोत। हा मी इथे पेपर घेतलेला आहे, अशी घडी करून घेते। हे अशा पद्धतीने इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे। आता इथे सर्वात आधी उंची बघायची आपली किती आहे तयार। हे शोल्डर ते इथपर्यंत उंची मोजून घ्या। 13 इंच तयार आहे। तुमची बघा लगेच किती आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे। उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं, लक्षात ठेवत जा। हे पहा, उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। इथे फक्त मापे वाढू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं। परफेक्ट असं मार्किंग करून घ्या। एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेली आहे। आता गळारुंदी 2.5 इंचावरती ह्या साईजमध्ये परफेक्ट मार्किंग करून घेते। गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा इथे। आता इथे शोल्डर मापाचं ब्लाऊज घ्या लगेच। हे पहा, इथे आपली पायपिंग आहे, इथे आपली बाही जोडलेली आहे। कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, म्हणून समजून सांगते नेहमीप्रमाणे। आता असं पकडायची पायपिंगची बाजू ह्या बाजूला घ्या। हे पहा, आता ही आपण आत्ताच लाईन ओढून घेतली, त्याच्यावरती ही पायपिंगची बाजू अशी ठेवून घ्या। हे पहा, ठेवून झाली। आता बघू शकता इथपर्यंत बाही जोडलेली आहे, असं एका लाईनीमध्ये मार्किंग करून घ्या। थोडं जवळून दाखवते। हे पहा, बघू शकता इथे। हे पहा, आपण आत्ताच इथे मार्किंग करून घेतलं होतं गळारुंदीचं, लक्षात। या आपली पायपिंगची पट्टी ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे हे तयार आपलं झालं शोल्डर। आणि जिथपर्यंत आपली इथं बाही जोडलेली आहे ना, हे पहा, म्हणजे एवढीच पट्टी आपली किती तयार आहे असं मार्किंग करून घ्यायचं। हे झालं परफेक्ट। आता ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिंगसुद्धा लागतं, मग काय करायचं, या बाजूला 1 इंच वाढून घ्या। आलं लक्षात। गळारुंदी आपली जेवढी पट्टी तयार असेल तेवढी पट्टी इथे मार्किंग करून घ्यायचं, आणि 1 इंच शिलाई मार्जिंग लागतं। ह्यामधलं अर्धा आपल्याला पायपिंगमध्ये लागेल, आणि राहिलेलं अर्धा इंच तुम्हाला बाही जोडण्यामध्ये लागेल। पण शिलाई करताना तुम्ही तेवढं पकडायला फक्त विसरू नका। आलं लक्षात, सोपं सांगितलं। आता इथे बघू शकता, हे पहा, थोडंसं मोठं करते। आता इथून असा टेप पकडायचा, ते इथपर्यंत मोजून घ्यायचं। तुमचं किती सुद्धा भरू द्यात, इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं अंतर। हे शिलाई मार्जिनच्या सहित पकडावं लागतं। आलं लक्षात। हे पहा, असं पकडलं, माझं एवढं भरलं। आता मग मी तेवढंच मुंड्यासाठी मार्किंग करून घेणार। जेवढं शोल्डर तेवढंच मुंड्या ठेवावं लागतो, लक्षात ठेवत जा, तेव्हा ब्लाऊज परफेक्ट बसतात। आता एक लाईन ओढून घेते। हे सुद्धा आपलं मुंड्याचं मार्किंग बरोबर आपलं निघालेलं आहे। आलं लक्षात तुमच्या। इथून इथपर्यंत मोजून घेतलं। हे पहा, तेवढंच एवढंच आपल्याला इथे खालच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यावं लागतं। आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्या। हे पहा, आपली इथे लाईन ओढून झालेली आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी। आता इथून ह्या बाजूला छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यावा लागतो। ब्लाऊज घ्या मापाचा, म्हणजे लक्षात येईल लगेच पटकन। पहिली शिलाईची टिप, पूर्ण ब्लाऊजची एकच बाजू म्हणजे आपला चौथा भाग असतो, लक्षात ठेवायचं नेहमी एक पद्धत। पहिली शिलाईची टिप, वाटलं तर थोडंसं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता इथे बघू शकता, असा टेप पकडायचा इथे, आणि तिथपर्यंत माझं किती भरते, 8.5 इंच परफेक्ट झालेला आहे। म्हणजे हा आपला इथे 34 साईजचा ब्लाऊज आहे। आलं लक्षात। हे पहा, डबल केलं 17 आलं, परत त्याचं डबल केलं, झाला इथे 34 साईजचा ब्लाऊज। आलं लक्षात। आता इथे बघू शकता, मग काय करायचं, इथून इथपर्यंत आपली पहिली शिलाईची टिप झाली, तिथपर्यंत मोजून घ्यायचं, आणि शिलाई मार्जिंग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायला विसरू नका। जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी चौथा भाग इथपर्यंत आला प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं। आलं लक्षात, सोपं सांगते, सोपी पद्धत आहे एकदम, अशी नक्की जमणार तुम्हाला। आता इथे बघू शकता, सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्यावा लागतो। हे पहा, सर्वात आधी मी काय करते, इथे चौथा भाग असा मार्किंग करून घेते, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेतच जा कंपल्सरी, लक्षात ठेवायचं आहे। पहा, 2 इंच घेतलं मी सुद्धा, 2 इंच घेतलं, चौथा भाग अधिक 2 इंच। आता इथं काय करायचं, नेहमी पट्टीचा वापर करायचा, सरळ लाईन ओढून घ्या। जरी कमरघेर मोजला तरी तेवढंच भरतं, लक्षात ठेवत जा नेहमी। हे पहा, एक अशी लाईन ओढून घेते सरळमध्ये। हे पहा, ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते सरळमध्ये, झालं बरोबर। हे पहा, ह्या बाजूला असा पेपर फिरवून घेते। आता इथे बघू शकता, हे पहा, असं पकडायचं ह्या लाईनीवरती। हे पहा, असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचा। इथे आपला बरोबर असा मध्य करून झालेला आहे। आता कोपरा, हे पहा, एक लाईन ओढून घेते फक्त थोडीशा। हे पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या नक्कीच। आता इथं काय करायचं, समोरचा मुंडा 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा। समोरचा मुंडा 1 इंच, हे पहा 1 इंच, आणि पाठीचा मुंडा 1.5 इंच मार्किंग करून घ्या। परफेक्ट
प्रत्येक साईजमध्ये. हे पहा, आलं लक्षात. समोरचा मुंडा 1 इंच, पाठीचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून झालेला आहे. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इथंच आकार असा टच झाला पाहिजे. हे पहा, थोडं 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 अर्धगोल देऊन घ्या इथपर्यंत. परत नंतर इथून हा आकार. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हा आकार येणार दोन्ही सुद्धा तुमची. लक्षात झालं बरोबर. आता इथे काय करूया, गळ्याचा आकार आपण नंतर देऊया. सर्वात आधी हे कटिंग करून घ्या. हे पहा, आता सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घ्यावा लागेल. हे पहा, हे पहा इथून मग एक बाजू बाजूला काढून घ्यायची. लक्षात ठेवा. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. आता इथून मधून बरोबर असं एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यावं लागेल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखे आले पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा झालं कटिंग करून दोन्ही सुद्धा बाजू एक. आता ह्याच्यामधली एक बाजू बाजूला ठेवते, कारण की आपण ह्याच्यावरती मुंड्याचं समोरच्या सुद्धा मार्किंग केलेलं आहे. आता सर्वात आधी समोरचा मुंडा कट करून घ्या. हे पहा इथून. हे पहा अशा पद्धतीने. इथे कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त ते सरळ आलं पाहिजे बरोबर दोन्ही सुद्धा. म्हणजे ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू 2 इंचापर्यंत. मुंड्याचा आकार देताना तिथेच बरोबर असं टच झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा झालं बरोबर. ही झाली आपली समोरची बाजू बाजूला ठेवते. आता सर्वात आधी पाठीच्या बाजूचं गळारुंदीचं मार्किंग करून घेऊया आपण. इथे जेवढं ह्या बाजूला ठेवलं तेवढं ह्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे ठेवायचं आहे. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. ह्या साईजमध्ये परफेक्ट. हे पहा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ब्लाऊज घ्यायचा आपला मापाचा आणि गळा आपला खालून मोजत जा शक्यतो. एवढीच पट्टी बघायची आपली किती आहे. हे पहा, तुमचा वरती असेल तरीसुद्धा आहे तसं मोजून घ्या. एवढीच पट्टी मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचा. आता बघू शकता माझा एवढा तयार आहे. सर्वात आधी काय करायचं, हे पहा जेवढा आपला तयार आहे तो मार्किंग करून घ्या. एवढा तयार आहे आणि मग ह्याच्यामध्ये काय करा, 1 इंच वाढून घ्या. 1 इंच वाढून घ्या. लक्षात ठेवत जा, तयार गळा अधिक 1 इंच. शिलाई मार्जिनसुद्धा लागतं ना आपल्याला, त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच. ह्या बाजूला गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता एक लाईन ओढून घेते. ह्यासुद्धा बाजूला मी अशी एक लाईन ओढून घेते. हे पहा झालं व्यवस्थित. आता इथे गळ्याचा आकार देण्यासाठी इथे मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते, किंवा अंदाजाने आकार दिला तरीसुद्धा चालतो. मग काय करायचं, हे पहा इथून घ्या. थोडंसं इथून घ्यायचा, आकार व्यवस्थित येतो. मग थोडं थोडं असं मार्किंग करत करत घ्यायचं आहे, किंवा असं तुम्ही अंदाजाने आकारसुद्धा देऊ शकता. कोणता ठेवायचा आहे तुम्हाला आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता पेपर मी ह्या बाजूला असा फिरवून घेते. इथं आपण मगाशी 2 इंच मार्किंग करून घेतलं होतं ना फिटिंगच्या बाजूला, ते 2 इंच इथे घ्या मार्किंग करून. हे पहा इथं आहे बरोबर. आता असा टेप पकडायचा. हे पहा बरोबर भरतं. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या. आणि आता इथे एक बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा मध्य करून घ्यायचा. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता पाठी टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे पहा गळा तुमचा 1/2 इंचाने खाली येणार आहे. लक्षात ठेवा, इथे 1/2 इंच जातं आणि कमरेच्या बाजूला 1/2 इंच जातं, म्हणजे इथे. त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता गळा इथे तयार होईल तुमचा. अशी लाईन ओढून घेते. आता मग ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची, म्हणजे काय होतं मापे चुकत नाही. लक्षात आलं. जास्त असं वरती सुद्धा नाही घ्यायचं. ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्यावं लागतं. आता मग असा बरोबर आपला त्रिकोण तयार झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने. इथून आपण 1/2 इंच घेतो, पण वरच्या बाजूला देताना काय करतो आपण कमी कमी घेत असतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे झालं आपलं इथे परफेक्ट झालेलं आहे. आता समोरची बाजू इथे आपण गळारुंदीसाठी 2.5 इंच मार्किंग करून घेतलेलंच आहे. आता मापाचं ब्लाऊज घ्यायचा आहे गळा मोजण्यासाठी. ब्लाऊज असा ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने गळा ठेवून घ्या, म्हणजे काय होतं मोजायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. आता हे बघू शकता, हे शोल्डर असा टेप पकडायचा इथे
आणि जिथे आपला गळा तयार आहे ना असं एका लाईनीमध्ये बघायचं. हे पहा एका लाईनीमध्ये. आता इथे बघू शकता माझा आहे 5.5 इंच तयार आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. मी नेहमी तुम्हाला सांगत असते गळा आहे तेवढं टाकत जा. हे पहा जेवढं आहे तेवढं मार्किंग करून घेते, फक्त गळा मोजायला चुकू नका. हे पहा मार्किंग करून झालं आहे तेवढं मी टाकलेलं आहे. आता गळा रुंदी 2.5 इंच ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून झालं. एक लाईन ओढून घ्यायची, ह्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची. झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, इथून वरच्या बाजूला एक इंचावरती मार्किंग करून, 1 इंचावरती लक्षात ठेवत जा. इथे मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. आता बऱ्याच वेळा काय होतं, गळा मोजायला चुकतो. थोडंसं समजून सांगते म्हणजे तुमचं इथे कुठेही चुकणार नाही. बऱ्याच वेळा वरच्या बाजूला सुद्धा जागा राहत नाही शोल्डर मार्जिंगमध्ये. आता हे पेपर असा फक्त फिरवून घेते. आता ब्लाऊज घ्या मापाचा आणि एवढंच अंतर बघायचं. हे झालेलं हे आपलं शोल्डर आहे, इथे बघू शकता, दाखवते तुम्हाला. हे शोल्डर, ही कटोरी जोडलेली बाजू, इथे फक्त एवढंच अंतर खूप महत्त्वाचं असतं. हे अंतर जर तुमचं कमी जास्त झालं, जर जास्त झालं तर शोल्डर उतरतं, लक्षात ठेवा. आणि अंतर कमी झालं तर गळावरती येतो, आलं लक्षात. त्यासाठी हे अंतर परफेक्ट आपलं झालं पाहिजे मापाच्या ब्लाऊजचं. जो ब्लाऊज परफेक्ट बसतो तो ब्लाऊज घेत जा मापाला कटिंगला. आता इथे थोडंसं लक्ष देऊन बघा, फक्त आत्ताच दुरुस्त करून घ्या म्हणूनसाठी समजून सांगितलं लगेच. आता इथे लक्ष देऊन बघा. इथे मी काय करते, आपण शोल्डरमध्ये किती पकडतो, 1/2 इंच पकडतो. आता इथे मी काय करते, 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी काय करते, एक 1/2 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि इथे काय करतो आपण, कटोरी जोडताना आपण 1/2 इंच पकडतो. हे पहा हे तुमचं तयार होणारं मार्किंग आहे, लक्षात ठेवा. आत्ताच आपण मार्किंग केलं ना, हे आणि हे मार्किंग तुमचं तयार होणार आहे. एवढं मार्किंग तुम्हाला कटोरी जोडण्यामध्ये लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून आपण हे कट करणार पण जोडण्यामध्ये लागेल ना तुम्हाला, हे आलं का लक्षात तुमच्या. आणि हे वरचं तुमचं शोल्डर जोडण्यामध्ये लागणार आहे. त्यासाठी असं ठेवून बघते याच्यावरती आपलं बरोबर भरते का. हे पहा, हे पहा बरोबर परफेक्ट भरलं म्हणजे हे अंतर आपलं बरोबर भरलं पाहिजे, लक्षात ठेवायचं नेहमी. इथे कटोरी जोडलेली आहे, इथे आपलं परफेक्ट तयार हे शोल्डर आहे. त्यासाठी थोडंसं मी समजून सांगितलं. बऱ्याच वेळा काय होतं, मोजताना गळासुद्धा असा ठेवून आपण मोजतो पण ते कमी जास्त होतं ना, म्हणूनसाठी समजून सांगितलं. आत्ताच व्यवस्थित करून घ्या म्हणजे ब्लाऊज आपला तयार झाल्याच्या नंतर शोल्डरसुद्धा उतरायला नको आणि गळासुद्धा वरती जायला नको. आत्ताच लगेच व्यवस्थित करून घ्या. असं बघा मार्किंग करून व्यवस्थित आपलं बसतंय का त्याच्यामध्ये, आलं लक्षात. आता हे झालं व्यवस्थित समजून सांगितलं सोप्या पद्धतीने. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्या, इथून द्या. हे फक्त तात्पुरतं मी तुम्हाला मागाशी मार्किंग करून दाखवलं, इथून द्या. इथून हे आपण कट करणार आहोत पण ही शिलाई मार्जिंग लागतं ना, घेतलं फक्त मार्किंग करून दाखवलं होतं. हे पहा असा आकार देऊन घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता मी पेपर फक्त असा फिरवून घेते. गळा मोजायला चुकू नका, फक्त आहे तेवढं टाका बिंदास्त. लगेच मी तुम्हाला इथे समजून सुद्धा सांगितलं म्हणजे तुमचा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. गळ्यामध्ये सुद्धा 2 इंच इथे असा टेप ठेवायचा, 2 इंच मार्किंग करून घ्या. 2 इंच चुकू देऊ नका. शक्यतो ह्या पेनाचा वापर करा म्हणजे मापे वाढणार नाही. 2 इंच देऊन ठेवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या नक्कीच. एक लाईन ओढून घ्यायची, मापे चुकू नका. हे पहा एक लाईन ओढून घेते. हे पहा झालं बरोबर. आता हे कट करून टाकायचं आपल्याला, ते लक्षात ठेवा. कट करून टाकायचं. हे पहा 2 इंच. हे पहा हे कट करून टाकलं. आता हे काय लागणार नाही आपल्याला, बाजूला ठेवते. पेपर असा फिरवून घेतला. आता इथे बघू शकता ह्या बाजूला म्हणजे ही आपली समोरची गळ्याची बाजू आहे, त्या बाजूला ही फिटिंगच्या बाजूला नाही, गळ्याच्या बाजूला म्हणजे ही बाजू. इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंचावरती मार्किंग करून घ्या लगेच. हे पहा थोडंसं फक्त असं, मापे वाढू देऊ नका, फक्त मार्किंग करून झालेलं आहे. थोडंसं मोठं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. इथे ना मी 1 लिहून ठेवत्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. आता इथे बघू शकता एकदम अशी सोपी पद्धत आहे. हे पहा हे उचलायचं आणि इथे ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आणि मध्य करून घ्या. हे पहा सरळ. हे पहा असं लक्ष देऊन बघा. परत एकदा समजून सांगते. हे पहा हे टोक उचला किंवा ह्या बाजूने, हे पहा ह्या बाजूवरती ठेवा.
फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. एकदम अशी सोपी आहे पद्धत. हे पहा, मध्य करून घ्या असा. हे पहा, त्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघते. कटोरी मोजायची सुद्धा ब्लाऊजवरती गरज नाही आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा, असं मी मध्यावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे थोडंसं मार्किंग करून घ्या. हे पहा, मध्य करून घेतला, तिथे मी थोडंसं मार्किंग करून घेते. हे पहा, लक्षात आलं तुमच्या. हे पहा, घडी करून घेतली, मध्य झाला इथे. हे पहा, एक मार्किंग करून घेतलं फक्त. आता इथं काय करायचं आहे, फक्त अर्धा इंच मार्किंग करून घ्या. अर्धा इंच इकडच्या ह्या बाजूला. पेपर असा फिरवून घेते. इथून बरोबर आपण अशा पद्धतीने मध्याचं मार्किंग करून घेतलं इथे. आता ह्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला आपल्याला इथे फक्त अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वहीमध्ये पटकन लिहून ठेवा. अर्धा इंच किंवा आकृती काढून ठेवली तरी सुद्धा चालेल. अर्धा इंच मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे म्हणजे ह्या रेषेच्या ह्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे करून घेतलं मी. आलं लक्षात. आता पेपर फिरवून घेते. हे पहा, असा फिरवून घेतला. हा कोपरा मी मगाशी मार्किंग करून घेतला होता. आता त्याच्यावरती असा टेप पकडायचा बरोबर ह्या मुंड्याच्या आकारावरती. हे पहा, असं पकडलं, त्यासाठी असा कोपरा मार्किंग करून घ्या. हे पहा, इथं असा पकडायचा बरोबर ह्या लाईनीवरती. हा कोपरा सुद्धा आला पाहिजे त्याच्यामध्ये. हे पहा, असं पकडायचं आणि इथून एक 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंचावरती लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. 2.5 इंचावरती, 2.5 इंचावरती लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं, हे आपण मगाशी 1 इंच मार्किंग करून घेतलं होतं का. हे पहा, 1 इंच मार्किंग करून घेतलं होतं. ह्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघते, लक्षात ठेवायचं आहे. पहा, थोडं 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 मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, ते हे मगाशी आपण मार्किंग केलं होतं का, म्हणजे इथून ह्या बाजूला घेतलेलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला असं मिळवायचं. हे पहा, अशा पद्धतीने झालं व्यवस्थित असं मार्किंग करून. आता इथून त्याच्यावरून असं आकार द्या. सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं, चुकणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे मार्किंग लक्षात ठेवा, फक्त खूप महत्त्वाचं आहे म्हणूनसाठी समजून सांगितलं. हे पहा, झालं बरोबर. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात करा. हे अंतर आहे ना, बरोबर आपलं एवढंच राहिलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे पहा, इथून हे. हे पहा, इथून हे अशा पद्धतीने. आता ही वरची बाजू. आता हे आपलं एकदम असं परफेक्ट झालेलं आहे ह्या साईजमध्ये. आता ह्याच्यामध्ये अजिबात कुठलाही बदल नाही करायचा, ते लक्षात ठेवायचं आहे. शिलाई होऊन परफेक्ट होणारं अंतर आहे. आता हे आपल्याला इथे दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायचं आहे. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. आता इथं काय करायचं, ह्याच्यावरती एक सरळ थोडीशी जागा ठेवा. वरती सुद्धा जागा पाहिजे आणि कडेने सुद्धा जागा पाहिजे. एक लाईन ओढून घ्यायची, पट्टीचा वापर करून सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा, एक लाईन ओढून घेतली. पेपर असा फिरवून घेते. आता ह्याचं काय करायचं, बरोबर असं मध्य करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. परत एकदा दाखवते. हे पहा, किंवा ह्या बाजूचं टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, किंवा ह्या बाजूचं टोक असं ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा, मध्य करून झालेलं आहे. आणि थोडासा इथे असा कट देऊन घेते. कट देऊन झाला आणि मार्किंग करून घेते इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, लक्षात आलं मी काय केलं. परत एकदा समजून सांगते. हे पहा, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घे, किंवा ह्या बाजूने ह्या बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, असं ठेवून घेतलं, मध्य झाला, कट देऊन घ्यायचा थोडासा, किंवा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता असं ठेवून घ्या, ह्याच्यावरती बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचं, म्हणजे आपली ही लाईन आहे का आत्ताच आपण ओढून घेतलेली त्याच्यावरती असं ठेवून घ्या. हे पहा, ठेवून झालं. आणि कट आहे का आपण आत्ता थोडंसं दिलेलं, हे पहा, लाईनीवरती कमी जास्त होऊ देऊ नका. बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे दाखवते. हे पहा, मध्यावरती मार्किंग करून झालं, असं फिरवून घेते. आता इथे काय करायचं आहे, अशीच सर्वात आधी कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे अशीच. त्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करू नका. इथे बघू शकता, मी आहे अशीच ही कटोरी मार्किंग करून घेतली. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता ह्याच्यावरती सुद्धा मी परत एकदा मार्किंग करून घेते, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येणार ही पद्धत आहे. हे पण मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्यासुद्धा बाजूला
एक मार्किंग करून घेते आहे असंच. हे पहा झालं बरोबर. हा मध्य फक्त विसरू नका. हे पहा झालं बरोबर. म्हणजे ह्याच्यावरती मध्य करून घेतलं ना ते बरोबर येऊ द्यात ह्याच्यावरती, म्हणजे काय होतं चुकणार नाही. आणि ही मार्किंग करायला ही लाईन ओढून घ्यायला विसरू नका, फक्त ते लक्षात ठेवायचं आहे. हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता इथे पेपर मी परत एकदा ठेवून घेते. हे पहा पेपर मी परत एकदा ठेवून घेतला. आता ह्या बाजूला आपण इथे काय केलं होतं मगाशी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं होतं. आलं लक्षात. ते मार्किंग आपल्याला इथे बरोबर त्याच्या समोर आलं पाहिजे. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा मध्यावरती मध्य आला इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते. हे पहा हे मार्किंग आपण केलेलं 1 इंचाचं असं करून घ्या इथे. झालं बरोबर. आता पेपर मी बाजूला ठेवून घेते आणि पेपर असा फिरवून घेते. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. आपला मध्य आहे का खाली थोडीशी लाईन ओढून घ्यायची. आता ह्यासुद्धा बाजूला लाईन ओढलेलीच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे पहा आपण इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं थोडंसं आणि इथे सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथून ह्या मार्किंगपासून म्हणजे ह्या लाईनीपासून ही लाईन आपण आत्ता ओढून घेतली का तिथून खाली 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंचावरती इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा झालं बरोबर. आता ह्या सुद्धा बाजूला असा टेप पकडायचा ह्या लाईनीवरती बरोबर. तिथे सुद्धा आपल्याला एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.25 इंचावरती इथे सुद्धा मी एक 1.25 इंचावरती असं मार्किंग करून घेते. कमी जास्त होऊ देऊ नका फक्त. आता इथून ह्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. वहीमध्ये लगेच लिहून ठेवा आणि सराव करा. एकदम अशी सोपी पद्धत आहे. कटोरी ह्या साईजमध्ये परफेक्ट निघून जाते. मोजायची सुद्धा गरज नाही आहे. एवढी सोपी पद्धत समजून सांगते. हे पहा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. ह्या सुद्धा बाजूला इथे सुद्धा मी एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. आता इथे बघू शकता इथे ह्या बाजूला अर्धा इंच, फक्त अर्धा इंच, फक्त अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. फक्त अर्धा इंच असं सरळ सरळ पकडायचं सरळ. हे पहा इथं मी अर्धा इंचावरती लक्ष देऊन बघा. हे पहा ही लाईन ह्या बाजूला फक्त अर्धा इंच घ्यायचं, जास्त नाही. अर्धा इंच मार्किंग करून झालं. आता इथून वरच्या बाजूला अर्धा इंच, फक्त अर्धा इंच असं पकडा. वरच्या बाजूला टेप सरळ पकडायचं सरळ. हे पहा इथं वरच्या बाजूला अर्धा इंच, इथे इथून वरच्या बाजूला अर्धा इंच. हे पहा झालं बरोबर. आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने आपल्या इथे मार्किंगसुद्धा झालेलं आहे. आता इथे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. आता फक्त पट्टीचा वापर करायचा. हा कोपरा असं पकडायचं आणि जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. कमी जास्त होऊ देऊ नका. मापे परत हा आत्ताच आपण मार्किंग केलेलं ह्याला असं जोडून घ्या. हे पहा झालं जोडून. हे पहा अशा पद्धतीने. आता ही आपली गळ्याची बाजू आहे. तिथं काय करायचं, इकडच्या बाजूला नाही घ्यायचं, एकदम असं सरळ घ्यायचं. इकडं घेऊ नका क्रॉसमध्ये. हे पहा सरळ घ्या असं, नाही तर गळा मोठा होऊन जाईल. असं सरळ घ्यायचं. त्यासाठी मी तुम्हाला सरळ मार्किंग करून घ्यायला सांगितलं. हे पहा अशा पद्धतीने असं सरळ घ्यायचं. त्यासाठी वरती मार्किंग करून घ्यायला सांगितलं. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा सुद्धा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने होऊन जाणार तुमचं. आता इथं काय करायचं, हे पहा इथून इथे जोडून घ्यायचं. हे पहा असं पट्टीचा वापर करा आणि असं ह्याला जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू राहिली आपली. इथून बरोबर आपलं अर्धा इंच आलं पाहिजे. हे बरोबर. मग इथून काय करायचं, थोडं 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 असं वाढवत जायचं ते ह्या मार्किंगपर्यंत. हे पहा थोडं थोडं मार्किंग करा, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा म्हणजे चुकत नाही. आलं लक्षात. हे पहा मग नंतर काय करायचं, हे पहा इथून बरोबर हे अर्धा इंच आलं पाहिजे इथपर्यंत. मग इथून नंतर गेल्याच्या नंतर थोडं 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 इथपर्यंत असं वाढवत जायचं. ह्या साईजमध्ये तुमची ही परफेक्ट कटोरी निघणार आहे. लक्षात ठेवा, कटोरी मोजायची सुद्धा तुम्हाला इथे गरज नाही. हे पहा झालं परफेक्ट. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी ही बाजू. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. परत ही बाजू. हे पहा अशा पद्धतीने. मध्ये फक्त लक्षात ठेवा, किंवा नंतर मध्ये केलं तरी चालेल. एकावरती एक टोक ठेवू ना. हे पहा इकडे बऱ्याच वेळा काय होतं, गोल गळ्याचा आकार येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट ह्याच्यामध्ये आकार येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही बाजू. हे पहा इथून घ्यायचं. फक्त मार्किंग करायला चुकू देऊ नका.
म्हणजे काय होईल, कुठे चुकणार सुद्धा नाही आहे. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने परफेक्ट आलेला आहे गळ्याचा आकार सुद्धा. आता इथं काय करायचं, हे पहा, हे टोक उचलायचं आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, हे टोक उचलायचं आणि ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा, तरी बरोबर आले एकदम असं परफेक्ट. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, कमी जास्त आहे का असं बघून घ्या. दोन्हीसुद्धा एका लाईनीमध्ये करून घ्या लगेच. कमी जास्त असेल तर करून घ्या. एकदम थोडंसं निघलेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे. ह्या साईजमध्ये तुमची ही कटोरी एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. कटोरी मोजायची सुद्धा गरज नाही आहे. आता इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा, कटोरी जोडतो ती बाजू घेतली. आता इथून मी मगाशी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं होतं. हे पहा, आता ही बाजू मी अशी ठेवून घेते ह्याच्यावरती. हे पहा, अशा पद्धतीने तुमची ही कटोरी जोडली जाणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता. इथे जोडायला सुद्धा तुम्हाला पुरणार आहे. कुठलाही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. फक्त मापे व्यवस्थित टाकायचे आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपण काय करूया, क्रॉसपट्टी काढूया. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. आता इथे मी दुसरा पेपर घेते क्रॉसपट्टी कटिंगसाठी. हे पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्या. मध्यभागी बरोबर अशी पेपरची घडी करून घ्यायची. परफेक्ट क्रॉसपट्टी निघून जाते ह्याच्यामध्ये. आता सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बंद बाजू माझ्या बाजूला हे लक्षात ठेवा. पाठीची बाजू घ्या आहे असं ठेवा. जरी शिल्लक राहिली तरी कट करून टाका नंतर ह्या बाजूला, म्हणजे फिटिंगच्या बाजूला. पण जोडायला कमी पडली तर प्रॉब्लेम येतो. हे पहा, आहे अशी ठेवून घ्या पाठीची बाजू. मार्किंग करून घ्या. इथे परफेक्ट घडीचं मार्किंग करून झालं. पाठीची बाजू बाजूला ठेवते. मार्किंग करून घ्यायला असं विसरू नका. फक्त पाठीची बाजू ठेवूनच तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे. तेव्हा तुम्हाला क्रॉसपट्टी जोडायला परफेक्ट पुरणार आहे, ते लक्षात ठेवा. फिटिंगच्या बाजूने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. फिटिंगच्या बाजूने इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच मार्किंग करून झालं. आता ह्या बाजूने ही आपली हुक आणि लूकपट्टीची बाजू असणार आहे. त्या बाजूने इथे आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. 3.5 इंचावरती. इथे सुद्धा व्यवस्थित मार्किंग करून झालेलं आहे आणि इथे सुद्धा आपलं व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे. मग अशी काय केलं होतं, आपण समोरची बाजू बाजूला करून घेतली होती. म्हणजे आपण हे 2 इंच सुद्धा मी मार्किंग करून दाखवलं होतं. समोरच्या बाजूचं आपण एका लाईनीमध्ये कट करून घेतलं होतं. आलं लक्षात. हे पहा, तुम्हाला वाटलं तर दाखवते. हे पहा, आपण बरोबर 2 इंच आणि इथे हे जोडण्यासाठी लागणार वरचं 1/2 इंच, ते लक्षात ठेवा. हे पहा, परफेक्ट झालं. ह्या साईजमध्येही तुम्हाला कधीही जोडायला कमी पडणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि उंचीला सुद्धा कमी जास्त होणार नाही आहे. शिलाई मार्जिन बरोबर लागतं वरच्या बाजूला 1/2 इंच, त्यासाठी परफेक्ट आहे. आता इथे बघू शकता, आपण इथे जेवढं घेतलं तेवढंच इथे घ्या मार्किंग करून. हे पहा, इथे सुद्धा घ्या, इथे सुद्धा घ्या, कडेपर्यंत घ्या. हे पहा, झालं बरोबर. आता इथे अशी एक लाईन ओढून घेते. हे पहा, झालं बरोबर. आता इथे सुद्धा मी फक्त सरळ अशी लाईन ओढून घेते. ते घडीचं आपलं मार्किंग आहे ना, म्हणूनसाठी. आता इथं काय करायचं, हे आपली थोडीशी उंच बाजू असते हुक आणि लूकपट्टीच्या बाजूची. इथून थोडं थोडं हे पहा, ह्या बाजूला अशी मिळवायची इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि अशी क्रॉसपट्टी परफेक्ट काढून ठेवा ह्या साईजमध्ये. ही अशा पद्धतीने परफेक्ट तुमची इथे क्रॉसपट्टी निघालेली आहे. ही अशा पद्धतीने. इथे काय आपली शिलाई नसणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे लागणार आहे तुम्हाला 1/2 इंच. मग अशा आपण समोरच्या बाजूचं काढून घेतलं होतं ना, हे असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. वरच्या बाजूला बरोबर आपल्या इथे 1/2 इंच राहिलं पाहिजे जोडण्यासाठी. आणि बरोबर 1/2 इंच पकडायचं जोडताना. वाटलंच तर मार्किंग करून घ्यायचं, पण कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं. परफेक्ट जोडायला पुरणारच. इथे मी ना तुम्हाला ह्याच्यावरती ठेवून सुद्धा दाखवते आणि मार्किंग सुद्धा करून दाखवते. हे पहा, आता ही बाजू घेतली मी, फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरती ठेवून घेतली. आता इथे हे पहा, एक मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे.
ते आपण मगाशी समोरच्या बाजूचं कट करून घेतलं होतं, बरोबर 2 इंच मगाशी आपण कट करून घेतलं होतं ना. आणि ह्याच्यामध्ये फक्त शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवलं. इथे का आपली शिलाई नसणार आहे ना, आलं की लक्षात तुमच्या, इथे आपली शिलाई नसणार आहे. शिलाई मार्जिन कुठे लागेल तुम्हाला, ह्या बाजूला लागेल. थोडंसं मार्किंग करून दाखवतो, हे पहा इथे लागेल ना तुम्हाला, आलं लक्षात तुमच्या. इथे आपली क्रॉसपट्टीसुद्धा परफेक्ट निघालेली आहे, लक्षात ठेवा. हे पहा इथं बरोबर तुमचं जाणार आहे शिलाई मार्जिनमध्ये. म्हणजे आपण इथे ठेवूनसुद्धा बघू शकतो. हे पहा ह्याच्यावरती इथंसुद्धा जाणार तुमचं एवढं शिलाईमध्ये, ह्याच्यामधलं शिलाई मार्जिन पकडताना. हे पहा परफेक्ट होणार आहे, अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. इथंसुद्धा तुमची पाठीची बाजू जाणार खालच्या बाजूला, ते परफेक्ट होऊन जातं, अजिबात कमी जास्त होणार नाही, ते लक्षात ठेवा. मी वाटलं तर तुम्हाला कापडावरती सुद्धा दाखवील पुढच्या व्हिडिओमध्ये, आलं लक्षात. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजवून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.